हॅलो फ्रेंड्स, आज मी शेअर करते आहे पोह्यापासून बनणारी झटपट रेसिपी। तर ही रेसिपी कशी बनवायची ते आपण आता बघूया। इथे मी 1 कप जाड पोहे घेतलेले आहेत। हे पोहे आता स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। पोह्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे आणि आता हे पोहे मी 10 मिनिटांसाठी झाकून ठेवते, म्हणजे ते चांगले मऊ होतील। 10 मिनिटांनंतर पोहे मी हाताने चेक करून बघितले, ते चांगले मऊ झालेले आहेत आणि असे कोरडे पण झालेले आहेत। तर आता यामध्ये सर्व जिन्नस घालून घेऊया। इथे मी 2 चमचे दही घालून घेते। बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेले आले, थोडासा बारीक रवा आणि इथे कढीपत्त्याची बारीक कापलेली पाने मी घेतलेली आहेत। चवीप्रमाणे आता मीठ घालून घेते। आता यामध्ये मी बारीक चिरलेला पालक घालते आहे। पालकाच्या ऐवजी तुम्ही कोथिंबीर, गाजर किंवा इतर काही भाज्या घातल्या तरी पण चालेल। इथे तुम्ही हिरवी मिरची, आलं, लसूण, मिरचीची पेस्ट करून घातली तरी पण चालेल। आता हे सर्व पदार्थ हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। इथे पोहे मऊ असल्यामुळे ते हाताने चांगले मळून घ्यायचे आहेत। हे मिश्रण मला जरा कोरडं वाटतंय, त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते, म्हणजे ते मऊ होईल। छोट्या छोट्या टिक्के बनवायचे आहेत। इथे मी दोन्ही हातांना थोडंसं तेल लावून घेते आणि त्यानंतर टिक्के बनवायचे आहे, म्हणजे ते हाताला चिकटणार नाहीत। आता या पोह्याच्या मिश्रणाचा एक गोळा घेऊन हातावरती गोल करून तो प्रेस करायचा आहे, म्हणजे एक छानशी टिक्की बनेल। आता तयार झालेल्या टिक्क्या या स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत। इथे स्टीलच्या भांड्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे त्या टिक्क्या चिकटणार नाहीत आणि त्यामध्येच मी सर्व टिक्क्या बनवून ठेवून देते आहे। पोह्यांपासून झटपट हा नाश्ता बनवून होतो आणि तेल पण याला अतिशय कमी लागतं, त्यामुळे ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी सर्व टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या सर्व टिक्क्या आपल्याला स्टीम करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच वाफवून घ्यायच्या आहेत। आता हा नाश्ता स्टीम करण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये मी पाणी आधीच गरम करत ठेवलं होतं आणि त्यामध्ये आता ह्या केलेल्या टिक्क्या ठेवून देऊया। वीस मिनिटांनंतर मी झाकण काढून चेक केलं तर या नाश्त्याला छानशी वाफ आलेली आहे। आता हा नाश्ता मी स्टीमरमधून बाहेर काढून घेते आणि आता हा थोडासा थंड करून घेऊया, त्याची चांगली वाफ जाऊ देऊयात। 15 ते 20 मिनिटांनंतर या टिक्क्या चांगल्या थंड झालेल्या आहेत। इथे तुम्ही बघू शकता, अशा छानशा सुट्ट्या सुट्ट्या झालेल्या आहेत। या टिक्क्या अशा नुसत्या खाल्ल्या तरी पण छान लागतात, पण आता इथे आपण त्याला फोडणी देणार आहोत, म्हणजे ते अजूनच टेस्टी लागेल।
इथे आता तेलामध्ये मी मोहरी घातलेली आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये जिरे घालून घेते, थोडासा हिंग, थोडासा कढीपत्ता, इथे मी आता तीळ घालते आणि आता यामध्ये मी घालते आहे लाल मिरची पावडर. आता स्टीम केलेल्या टिक्क्या यामध्ये परतून घेऊया. आता या टिक्क्या एक 5 ते 7 मिनिटांसाठी परतून घेऊया आणि त्याच्यानंतर मी त्यामध्ये ओला नारळ घालते. तर असा हा पोह्याचा नाश्ता आता तयार झालेला आहे. तो आता मी सर्व करते. हा पोह्याचा नाश्ता तुम्ही टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मधल्या वेळेस मुलांना खायला देता येईल. तर फ्रेंड्स, हा नाश्ता तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब जरूर करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी बरोबर. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. बाय बाय.